विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो की आपला चांगल्या पद्धतीने CBT 2 साठीचा अभ्यास चालू असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रिशियन जेही विद्यार्थी इलेक्ट्रिशियन या विषयाची तयारी करत आहात त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगले आणि क्वालिटी प्रश्न बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेचच हे टार्गेट अचीव करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सर्किट ब्रेकर आर जनरली यूज्ड इन रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन. आपले ऑप्शन आहेत एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर, मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर, बल्क ऑइल सर्किट ब्रेकर की सल्फर हेक्साफ्लोराइड सर्किट ब्रेकर. विद्यार्थ्यांनो, थोडा टाईम घ्या. लक्षात घ्या, CBT 2 मध्ये 39 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी. त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर आपल्याला अंदाज व्यक्त करायचा आहे. बघूयात आपले किती प्रश्न बरोबर येतात. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर हे विद्यार्थी मित्रांनो जनरली रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनमध्ये यूज केले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, बाय इन्क्रीजिंग दी चार्ज क्यू ऑफ कॅपॅसिटर काय वाढतं? इट्स कॅपॅसिटी इन्क्रीजेस, इट्स कॅपॅसिटी डिक्रीजेस, इट्स कॅपॅसिटी रिमेन्स अनचेंज, इट्स पोटेन्शियल डिफरन्स रिमेन अनचेंज. सांगा, कॅपॅसिटरमधील चार्ज क्यू जो आहे तो वाढवला तर काय इफेक्ट होतो? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी इट्स कॅपॅसिटी रिमेन्स अनचेंज. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 बघायचा आहे, हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कॉपर ॲटम. कॉपर ॲटममध्ये खालीलपैकी किती इलेक्ट्रॉन ॲटम आहेत? 29, 39, 49 की 59? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, 29 एवढे इलेक्ट्रॉन्स असतात कॉपर ॲटममध्ये. कॉपरला आपण Cu असे दर्शवितो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, बाय ब्रिंगिंग अ चार्ज कंडक्टर क्लोज टू ॲन अर्थ कंडक्टर काय होईल? द व्होल्टेज ऑफ कंडक्टर विल इन्क्रीज, द कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर विल इन्क्रीज, द कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर विल डिक्रीज की बोथ दी व्होल्टेज अँड कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर विल डिक्रीजेस. सांगा, क्वेश्चन क्रमांक 4चं उत्तर काय असणार आहे? बाय ब्रिंगिंग अ चार्ज कंडक्टर क्लोज टू ॲन अर्थ कंडक्टर काय होईल? तर द व्होल्टेज ऑफ कंडक्टर विल इन्क्रीज. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 बघायचा आहे, ऑन पासिंग AC थ्रू अ इंडक्टर. AC म्हणजे जो अल्टरनेटिंग करंट आहे तो इंडक्टरमधून जर पास केला तर काय होईल? व्होल्टेज लीड्स द करंट, व्होल्टेज अँड करंट रिमेन्स इन फेज, व्होल्टेज लॅग्स बिहाइंड द करंट की व्होल्टेज ड्रॉप्स इज इक्वल टू I into Z. सांगा विद्यार्थ्यांनो, AC करंट जर इंडक्टरमधून पास केला तर खालीलपैकी कोणता इफेक्ट होईल? तर ऑप्शन क्रमांक ए व्होल्टेज लीड्स करंट हे योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6 क्वेश्चन बघूयात, अ 4 पोल 50 हर्ट्ज अल्टरनेटर विल हॅव रोटेशनल स्पीड ऑफ. 4 पोल दिलेले आहेत, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे अल्टरनेटरची. तर रोटेशनल स्पीड काय असणार आहे? 750 RPM, 1500 RPM, 3000 RPM की 1440 RPM. RPM म्हणजेच काय की रोटेशनल रिव्होल्यूशन पर मिनिट. तर लक्षात घ्या, फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. फॉर्म्युला काय आहे? स्पीड इज इक्वल टू काय असतो? स्पीड इज इक्वल टू असतो 120 इंटू F बाय नंबर ऑफ पोल. फक्त व्हॅल्यू पुट करून द्या. फ्रिक्वेन्सी आहे 50, नंबर ऑफ पोल आहे 4. जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं, 4 1 4, 4 3 12, 30, 30 गुणिले 50 किती होतात? 1500 RPM योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थ्यांनो, नोटबुकमध्ये लगेचच हा फॉर्म्युला लिहून घ्या आणि एक्झाम्पल म्हणून तुम्ही व्हॅल्यू देखील लिहून घ्यायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7 बघूयात, ॲन एक्सायटर यूज फॉर फील्ड एक्सायटेशन ऑफ ॲन अल्टरनेटर विल बी अ सिरीज जनरेटर, शंट जनरेटर, सिरीज मोटर की शंट मोटर? सांगा, ॲन एक्सायटर यूज फॉर फील्ड एक्सायटेशन ऑफ ॲन अल्टरनेटर विल बी अ काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी शंट जनरेटर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, द रिझन ऑफ युझिंग लॅमिनेटेड कोर्स इन द स्टेटर ऑफ ॲन अल्टरनेटर इज टू रिड्यूस द वेट ऑफ मशीन, रिड्यूस द ED करंट लॉस, increase the magnetic flux की increase the ED current loss? सांगा, द रिझन ऑफ युझिंग लॅमिनेटेड कोर्स इन द स्टेटर ऑफ ॲन अल्टरनेटर इज टू. तर ऑप्शन क्रमांक बी रिड्यूस दी ED करंट लॉसेस. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9 बघायचा आहे,
त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून द्या. लक्षात घ्या, खूप कमी यूट्यूब चॅनल आहे की जे आपणापर्यंत मोफत कंटेंट आणत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन किंवा आपण कोणत्याही ट्रेडची तयारी करत असाल, जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर हवी असेल तर लक्षात घ्या, आपण टेस्ट सिरीज डिझाईन केली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांनी काय करायचं आहे, 935625 नंबर लिहून घ्या, 935625 6037 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. त्यावर मला मेसेज करा. तुम्हाला कमी दरात म्हणजे अगदी कमी किमतीत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज उपलब्ध करून देईल. क्वालिटी प्रश्न असणार आहेत. जे सिलेबस दिला आहे, डिझाईन केला आहे, त्याच अनुषंगाने प्रश्न विद्यार्थी मित्रांनो त्या टेस्ट सिरीजमध्ये असणार आहेत. त्यानंतर पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 9 बघत होतो. DC अँड AC जनरेटर आर सिमिलर इन वन इम्पॉर्टंट रिस्पेक्ट. सांगा, DC आणि AC खालीलपैकी कोणत्या एका प्रॉपर्टीच्या अनुषंगाने सेम असतात. द जनरेटेड EMF इज DC, द जनरेटेड EMF इज पल्सेटिंग, द जनरेटेड EMF इज अल्टरनेटिंग करंट की द जनरेटेड EMF इज ऑसिलेटिंग. सांगा, DC आणि AC मध्ये साम्यता कशा संदर्भात आहे. तर ऑप्शन क्रमांक C, द जनरेटेड EMF इज AC अल्टरनेटिंग. जो EMF जनरेट होतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो जनरेट होतो तो कसा असतो, तो अल्टरनेटिंग करंट असतो. अल्टरनेटिंग करंट कसा असतो, तो सायकलमध्ये असतो. बरोबर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 बघूयात. अल्टरनेटर्स डिझाईन टू बी ड्रिव्हन बाय स्टीम टर्बाइन्स आर बिल्ड फॉर. अल्टरनेटर्स डिझाईन टू बी ड्रिव्हन बाय स्टीम टर्बाइन्स आर बिल्ड फॉर हाय स्पीड ऑपरेशन, लो स्पीड ऑपरेशन, मिडियम स्पीड ऑपरेशन की बोथ लो अँड मिडियम स्पीड ऑपरेशन. सांगा, काय उत्तर असणार आहे क्वेश्चन क्रमांक 10चं. तर अल्टरनेटर डिझाईन टू बी ड्रिव्हन बाय स्टीम टर्बाइन्स आर बिल्ड फॉर हाय स्पीड ऑपरेशन. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11. ऑन कनेक्टिंग टू चार्ज कॅपॅसिटर हॅव्हिंग अ डिफरंट पीडीज. पीडीज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स अँड डिफरंट कॅपॅसिटीज. काय असेल, द चार्जेस बिकम इक्वल अँड एनर्जी लॉस इज कॉज्ड, द पोटेन्शियल डिफरन्स बिकम इक्वल अँड चार्ज लॉस इज कॉज्ड, both the energy loss and charge loss are caused की the PDs become equal and energy loss is caused. सांगा, क्वेश्चन क्रमांक 11चं योग्य उत्तर काय असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक डी, द पोटेन्शियल डिफरन्स बिकम इक्वल अँड एनर्जी लॉस इज कॉज्ड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12. 1 जूल पर सेकंद काय असतो. जूल पर सेकंद म्हणजे काय, अगदी सोपा प्रश्न आहे. 1 वोल्ट, 1 एम्पियर, 1 वॅट की 1 ओहम. सांगा, जूल पर सेकंद म्हणजे काय, अगदी सोपं आहे. तर त्याला आपण वॅट म्हणतो. बरोबर, वॅट म्हणतो. एनर्जी पर सेकंद म्हणजे एनर्जी पर टाईम, त्याला आपण वॅट म्हणतो, पॉवर म्हणतो. नेक्स्ट, प्रॅक्टिकल SI युनिट ऑफ हीट एक्सप्रेस्ड इन. हीटचं जे SI युनिट आहे ते कशात एक्सप्रेस करतो, कॅलरीज, सेंटीग्रेड, जूल की सेल्सिअस. सांगा. तर विद्यार्थ्यांनो, हा अगदी सोपा प्रश्न आहे. तुमच्यासाठी हा प्रश्न मी होमवर्क म्हणून देणार आहे. तर क्वेश्चन क्रमांक 13चं उत्तर खाली कमेंट करा. त्यानंतर पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 14 बघूयात. व्हॉट इज द युनिट ऑफ पॉवर. पॉवरचं युनिट काय आहे, किलोवोल्ट, वॅट हवर, किलोवॅट की किलोवॅट हवर. सांगा, पॉवरचं युनिट काय आहे. तर किलोवॅट हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. पॉवरचं युनिट वॅट आहे, ते आपण किलोने देखील दर्शवू शकतो. 1 किलोवॅट म्हणजे किती, 10³ वॅट. बरोबर. नेक्स्ट, व्हॉट इज द SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट विद्यार्थ्यांनो सांगायचं आहे. ओहम पर सेंटीमीटर, ओहम मीटर, मायक्रो ओहम पर सेंटीमीटर की ओहम पर मीटर. सांगा, स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट काय आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ओहम पर मीटर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 16. Which one of the following material is used for doping to prepare P-type semiconductor. P-type semiconductor तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मटेरियलचं डोपिंग करावं लागतं. आर्सेनिक, अँटिमनी, इंडियम की फॉस्फरस. सांगा, P-type semiconductor तयार करण्यासाठी कोणत्या मटेरियलचं डोपिंग करावं लागतं. तर ऑप्शन क्रमांक सी, इंडियम हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 17. Which one of the following material is used for doping to prepare N-type semiconductor. विद्यार्थ्यांनो व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. असेच प्रश्न आपण टेस्टमध्ये देखील विद्यार्थ्यांनो आपण घेतलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आर्सेनिक हे विद्यार्थ्यांनो N-टाईपमध्ये यूज केलं जातं आणि इंडियम हे P-टाईप सेमिकंडक्टरमध्ये यूज केले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 बघूयात. द फंक्शन ऑफ डायोड कॅन बी कम्पेअर्ड विथ
दॅट ऑफ डायोडचं फंक्शन आपण कशासोबत कम्पेअर करू शकतो? फ्यूज, रिले, कॉईल की स्विच? सांगा. डायोडचं फंक्शन आपण कशासोबत कम्पेअर करू शकतो? हाही प्रश्न अगदी सोपा आहे. तर स्विच, डायोड हा ॲक्ट ॲज अ स्विच म्हणून देखील डायोड हा ॲक्ट करत असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस डायोड इज टर्म्ड ॲज, काय म्हणतो? रिव्हर्स पोटेन्शियल, पीएन पोटेन्शियल, बॅरियर पोटेन्शियल की फॉरवर्ड पोटेन्शियल? सांगा. जो डायोडच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स असतो त्याला विद्यार्थ्यांना आपण बॅरियर पोटेन्शियल असे म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 20 बघायचा आहे. A semiconductor element in its pure form is called dade semiconductor and in its doped form is called dade semiconductor. सांगा. जेव्हा सेमीकंडक्टर हा प्युअर फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला काय म्हणतो आणि जेव्हा डोप्ड फॉर्ममध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो? 4 ऑप्शन आहेत. योग्य ऑप्शन निवडायचा आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा प्युअर फॉर्ममध्ये असतो तेव्हा आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो आणि जेव्हा तो डोप्ड फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला आपण एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर असे म्हणत असतो. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 21 ऑनवर्ड्स प्रश्न बघणार आहोत. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर आपले प्रयत्न आवडले असेल तर लगेचच व्हिडिओला काय करायचं आहे? लाईक करून द्या. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. जेव्हा 100+ लाईक होतील त्यावेळेस मी लगेच नेक्स्ट व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपणासाठी आणणार आहे. तसेच आपले काही डाऊट्स असेल तर खाली कमेंट करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी काय करायचं आहे? 93 56 25 60 37 या क्रमांकावर काय करा? मला व्हॉट्सअप टेक्स्ट करा. मी तुम्हाला टेस्ट सिरीज अगदी कमी फीमध्ये प्रोव्हाइड करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक अपडेटसाठी ज्ञानवंदन एज्युकेटर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील तुम्ही विद्यार्थ्यांनो जॉईन करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.